असं आहे की ह्या वर्षी परळचा मार कोणत्या रूपामध्ये असेल, कारण की पोलीस प्रशासन, वाहतूक प्रशासन यांच्यावर जास्त भार न पडता आपण मूर्ती लवकरात लवकर आपल्या मंडपात आणू. काहीतरी वेगळं द्यायचंय लोकांना. लोकांच्या अपेक्षा पण वाढल्या मंडळाकडनं की परळचा मला ज्या यावर्षी का असेल. फोटोग्राफी स्पर्धा आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा ही त्या कलाकारांसाठी आम्ही ठेवलेली आहे. यामध्ये सुरुवातीच्या काळात माझ्यामध्ये वेलिंगकर होते आणि त्यानंतर एक दोन मूर्तिकार होऊन गेले आणि आता अरुंधतीकडे ही मूर्ती आपल्याकडे आलेली आहे. तर हा प्रवास कसा होता मूर्ती? आता सुरुवात एकतर इथून करतात, नाही तर शेवट इथे करतात. गणपती बघायची म्हणजे इथून लालबागला जातात किंवा लालबागवर नाही. नक्कीच थोडीफार आपल्याला हिंट मिळालेली आहे. जशी यावर्षी आपली कोणती मूर्ती असेल म्हणजे थोडीफार हिंट मिळतेच आहे. मग काय बॅलन्सिंग मूर्ती होती परळचा महाराजाची. येणाऱ्या काळात नक्कीच अरुंधती यांच्या कल्पनेतून चांगल्या चांगल्या मूर्त्या घडत राहतील.